MA एज्युकेशन अध्ययनकर्त्याचे मानसशास्त्र घटक क्रमांक 2 अध्ययनकर्त्याची विचार प्रक्रिया. विचार प्रक्रियेची विविध अंगे. सब पॉईंट. अनुमानन किंवा निष्कर्षण हे विचार प्रक्रियेच्या विविध अंगापैकी एक प्रमुख व वैशिष्ट्यपूर्ण असे अंग आहे. अनुमान म्हणजे निष्कर्ष किंवा तर्क होय. अवगामी पद्धती. अवगाहन म्हणजे वरून खाली जाणे. येथे आपणास असे सांगता येईल की एखाद्या सामान्य नियमाच्या आधारे विशिष्ट उदाहरण पडताळून पाहणे. येथे पूर्व पक्षामध्ये सर्वसामान्य नियम तर उत्तर पक्षामध्ये विशिष्ट उदाहरणाची त्या नियमाच्या आधारे परीक्षा अशी असते. उद्गामी पद्धती. विशिष्ट उदाहरणाच्या निरीक्षणावरून व परीक्षणावरून निष्कर्ष प्रस्थापित केले जातात. या प्रक्रियेमध्ये अवलोकन, तुलनात्मक प्रशिक्षण, विचारमंथन व विधापन असे 4 टप्पे पडतात. या पॉईंटमधील काही सब पॉईंट्स आहेत ते खालीलप्रमाणे. चिकित्सक विचार. विविध वस्तू, घटना, सूत्रे, तत्त्वे, अवबोध अथवा संबोध यांचे बारकाईने निरीक्षण करून त्याचे विश्लेषण करणे, परीक्षण करणे व मूल्यमापन करणे या बाबी चिकित्सक विचारामध्ये येतात. निर्णायक विचार. ज्याप्रमाणे एखाद्या घटनेची चिकित्सा करताना आपण विचार करतो त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा अगदी नवीन अशी रचना आपणास कल्पितो. त्यावेळी या विचार प्रक्रियेला निर्णायक विचार असे म्हणतात. पूर्वतयारी. कोणताही नवीन शोध लागतो किंवा लेखकाला नवीन कल्पना सुचते अथवा एखाद्या स्थापत्य विशारदाला एखाद्या इमारतीचा आराखडा सुचतो. या बाबी अचानक सुचल्यासारख्या वाटत असल्या तरी तशा त्या अचानक सुचलेल्या नसतात. यासाठी आवश्यक ती मनाची तयारी व विचारांची बैठक तयारी झालेली असणे आवश्यक असते. उबविणे. बऱ्याच वेळा आपणास असे दिसते की एखादा कवी अचानक एखादी कविता तयार करतो, परंतु ही अचानक वाटणारी बाब ही अचानक नसते तर कवीच्या मनात ती बराच काळपर्यंत रेंगाळलेली असते. प्रेरणा व प्रकाशन आणि पडताळा. निर्णायक विचार प्रक्रियेतील अगदी शेवटची पायरी म्हणजे जी कल्पना सुचलेली असते तिची योग्यता तपासून पाहणे. मात्र प्रत्येक वेळी ही अवस्था असलीच पाहिजे असे बंधन नाही. पुढील मुद्दा. कूट समस्या उकलन. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. कूट उकलनामध्ये विचार प्रक्रियेच्या पुढीलप्रमाणे अवस्था असतात. 1. समस्या निश्चिती. 2. संभाव्य पर्यायांची मांडणी. 3. परिकल्पनेची चाचणी. 4. समाधान अवस्था. कूट उकलन क्षमता वाढविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे. 1. अध्ययनकर्त्याला सोडविता येतील अशा समस्यांची ओळख करून देणे. 2. अध्ययनकर्त्याला आपली समस्या निश्चित मर्यादित करण्यास मदत करणे. 3. आवश्यक ती माहिती गोळा करण्यास मदत करणे. 4. संकलित माहितीच्या वर्गीकरणात व अर्थ लावण्यास मदत करणे. 5. अध्ययकाला विविध परिकल्पना मांडण्यास व तपासण्यास संधी देणे. 6. स्वतंत्रपणे शोधन व मूल्यमापनास प्रोत्साहन. कूट उकलनास सहाय्यक घटक. एखाद्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी विचार प्रक्रिया ही दीर्घकाळ चालू असते. ही विचार मालिका चालू राहण्यासाठी पुढील घटक सहाय्यकारी ठरतात. 1. मार्गदर्शक. अध्ययनकर्त्याला जी समस्या द्यायची आहे त्या समस्येच्या संदर्भात सर्वसामान्यापेक्षा अधिक प्रगल्भ व अलौकिक विचार करणाऱ्या व्यक्तीची कूट उकलनामध्ये मदत होत असते. 2. प्रेरणा. कूट उकलन ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असल्याने अध्ययनकर्ता कंटाळून अथवा निराश होऊन समस्येच्या सोडवणुकीऐवजी समस्येपासून स्वतःची सोडवणूक करून घेण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असते. असे होऊ नये म्हणून जोरदार अशा प्रेरणेची गरज असते. 3. कूट उकलनास आवश्यक असणारी पूर्वतयारी. एखादी समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असणारी मानसिक कुवत, समस्येच्या संदर्भातील पूर्वज्ञान व समस्येसंबंधीची अभिरुची इत्यादी बाबी अध्ययनकर्त्याकडे असल्यास कूट उकलन सुलभ होते. 4. बुद्धिमत्ता. कूट उकलन ही उच्च अशी मानसिक प्रक्रिया असल्याने बुद्धिमत्ता हा घट उकलनामध्ये अत्यंत प्रभावी ठरतो. बुद्धिमान विद्यार्थी हा सर्वसामान्य विद्यार्थ्याच्या तुलनेत अत्यंत कमी वेळात समस्येची अचूक अशी सोडवणूक करतो. 5. अध्ययनकर्त्याची चिकाटी व कूट. उकलनासाठी पुरेसा अवधी. अध्ययनकर्त्यामध्ये सातत्याने परिश्रम करण्याची तयारी असावी लागते. तसेच यासाठी पुरेसा कालावधी आवश्यक असतो. पुढील मुद्दा आहे कूट उकलनातील अडथळे. 1. अस्थिर मनस्थिती.
2 पूर्वग्रह दूषितता. 3 कार्यकारक संबंध लावताना होणाऱ्या चुका. 4 तर्कदोष. 5 इच्छानुगामी विचारण. आता आपण विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व बघूयात. 1 विद्यार्थ्यांना केवळ माहिती देणे म्हणजे अध्यापन नव्हे. ही बाब ध्यानी घेऊन शिक्षण तज्ज्ञांनी अभ्यासक्रम तयार करताना तसेच पाठ्यपुस्तके तयार करताना विद्यार्थी अधिकाधिक विचार प्रवृत्त कसा होईल याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे. 2 पियाजेच्या संशोधनानुसार विचार प्रक्रिया ही अगदी बालकाच्या जन्मापासूनच हळूहळू प्रगत होत जाते. म्हणून लहान मुलांना लहान गोष्टी सांगून त्यातून तात्पर्य काढण्यास प्रवृत्त केले पाहिजे. 3 12 ते 15 या वयोगटातील मुलांमध्ये तर्कशक्तीचा विकास फार वेगाने होत असतो. म्हणून या वयोगटातील मुलांना अनुमान काढण्याची पद्धती, त्यामध्ये निर्माण होऊ शकणारे दोष याबाबतची माहिती द्यावी. 4 शालेय अभ्यासक्रम शिकवित असतानाच तर्काधिष्ठित कोडी समस्या देऊन त्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी द्यावी. 5 कोणतीही घटना घडण्यासाठी कारण हे आवश्यक असते. हे शास्त्रीय सत्य विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे आवश्यक असते. 6 अपुऱ्या निरीक्षणावरून अथवा चुकीच्या निरीक्षणामुळे अनुमानामध्ये दोष निर्माण होतो. म्हणून विद्यार्थ्यांना कोणत्याही घटनेसंबंधी निष्कर्ष काढण्यापूर्वी पुरेसे निरीक्षण करण्याची संधी दिली पाहिजे. 7 कूट उकलनासाठी प्रदीर्घ अशी विचार प्रक्रिया चालत असते. त्यामुळे कूट उकलनामध्ये विद्यार्थी कंटाळून ती समस्याच सोडून देण्याची शक्यता असते. अशावेळी शिक्षकांनी त्याला प्रेरणा देणे आवश्यक असते. शेवटचा मुद्दा, निर्णायक विचार विकसित होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना निबंध लेखन, कल्पनाविस्तार, कथालेखन, काव्यनिर्मिती, विविध खेळणी तयार करणे, चित्र काढणे, प्रतिकृती तयार करणे यासारख्या बाबींतून संधी दिली पाहिजे. आता आपण कल्पनाशक्तीचे शैक्षणिक महत्त्व बघूयात. 1 लहान मुलांमध्ये कल्पना विकसित होण्यासाठी निरनिराळ्या विषयांतून त्यांना संधी दिली पाहिजे. 2 विद्यार्थ्यांना एकदा चांगले लेखन वाचन करता येऊ लागले की विविध प्रकारच्या गोष्टी लिहिणे, गोष्टींना शीर्षक सुचविणे, कल्पना विस्तार करणे, निबंध लिहिणे, गोष्टी सांगणे, चित्रे काढणे अशा बाबीतून विद्यार्थ्यांच्या कल्पना विकासाला संधी देता येईल. 3 याशिवाय अध्यापन करताना नवीन शब्दांचे, संज्ञेचे अथवा संबोधाचे पूर्वीच्या परिचित अशा संबोधाशी साहचर्य प्रस्थापित करावे म्हणजे विद्यार्थ्यांना नवीन संबोधाची समज देण्यास मदत होईल. 4 कल्पना या प्रतिमांशी निगडीत असल्याने प्रतिमा निर्मिती होण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रत्यक्ष अनुभव घेऊ द्यावेत. 5 एखादी घटना वारंवार आठवल्यामुळे त्यासंबंधीच्या प्रतिमा व त्या अनुषंगाने कल्पना सुचण्यास मदत होते. म्हणून झालेल्या अभ्यासाविषयीची उजळणी घेणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांनी वारंवार वाचन, लेखन, प्रात्यक्षिके करून विविध संकल्पनांना उजाळा द्यावा म्हणजे परीक्षेत अभ्यास आठवण्यास सोपे होते. 6 विद्यार्थ्यांना नवीन शब्दांची ओळख करून देताना त्यांचे समानार्थी, विरुद्धार्थी शब्द पण द्यावेत म्हणजेच एक शब्द आठवला की दुसरा आपोआप आठवतो. 7 स्वैरकल्पना या बालवयात मनोरंजक वाटत असतात. त्यामुळे लहान मुलांना परीकथा, राक्षसकथा इत्यादी प्रकारच्या गोष्टी आवडतात. परंतु त्यामुळे वास्तवाकडे व व्यवहार्यतेकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा परीकथांचा वापर अगदी बालवयातच आणि तोही मर्यादित प्रमाणातच करावा. संबोध संकल्पना निर्मिती, कॉन्सेप्ट फॉर्मेशन. संबंधित निर्मिती ही अवबोधाच्या पुढची पायरी होय. केवळ अवबोध होऊन चालत नाही तर संकल्पना निर्मिती होणे आवश्यक असते. अन्यथा दैनंदिन व्यवहार ही करणे शक्य नाही. अवबोधनाच्या सहाय्याने अनेक अनुभव घेतले जातात. त्या अनुभवाचे संकलन होते आणि या संकलनातून जे सार काढले जाते त्यालाच सामान्य बोध किंवा संकल्पना किंवा संबोध असे म्हणतात. आता संबोध निर्मितीचे टप्पे. हे संबोध निर्माण होताना 5 टप्प्यांमधून जावे लागते. ते पुढीलप्रमाणे. 1 निरीक्षण. निरीक्षण म्हणजे लक्षपूर्वक किंवा अवधानपूर्वक केलेले अवबोधन होय. 2 तुलना. या टप्प्यातून पूर्वी केलेल्या वस्तूंशी किंवा वस्तुस्थितीशी तो आताच्या वस्तूची किंवा वस्तुस्थितीची तुलना करतो. 3 पृथक्करण. अनेक वस्तूंचे निरीक्षण केल्यानंतर त्या वस्तूंच्या गुणांचे तो पृथक्करण करतो. वरील उदाहरणात. 4 सामान्यीकरण. निरीक्षण केलेल्या निरनिराळ्या वस्तूंमधील
सारखेपणाचा तो शोध घेतो. 5. व्याख्या किंवा नामांकन. संकल्पना निर्मितीतील ही शेवटची पायरी. या पायरीतच संकल्पना पूर्ण होते. निरीक्षण, तुलना, पृथक्करण, सामान्यीकरण केल्यावर त्या वस्तूंचा सामान्य गुण आपल्या शब्दात मांडतो. आता आपण एकदिश व बहुदिश विचार प्रक्रिया वाचणार आहोत. एकदिश विचार प्रक्रिया. एकदिश विचाराला चिकित्सक, विश्लेषणात्मक किंवा रेखीय विचार म्हणून देखील ओळखले जाते. ज्या प्रश्नांची उत्तरे देताना निरनिराळ्या दिशांनी विचार करावा लागत नाही, उत्तरे देताना एकाच दिशेने जाणारा विचार असतो, त्या विचारास एकदिश विचार असे म्हणतात. एकदिश विचार सर्व ज्ञात तथ्ये एकत्र आणतो आणि सर्वोत्तम अंतिम उत्तर शोधण्यासाठी त्यांचे तार्किकदृष्ट्या परीक्षण करतो. एकदिश विचारांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे कोणत्याही समस्येवर एकच सिद्ध करण्यायोग्य उपाय शोधणे. उदाहरणार्थ, महाराष्ट्राची राजधानी कोणती? रेडिओचा शोध कोणी लावला? 6+3 बरोबर किती? या प्रश्नांची उत्तरे देताना एका सरळ दिशेने विचार करावा लागतो. एकमार्गी, एकमुखी, एक आणि एकच विचार येथे अपेक्षित असतो. यामध्ये निवडण्याची क्रिया होते. यामध्ये समस्येवर अचूक पर्याय शोधण्यावर भर असतो. अचूक दिशा निश्चित करणे, असमर्पक बाबींना बाजूस सारणे व वर्गीकरण करून नामांकन करण्याकडे कल असतो. एकदिश विचार हा विचाराचा असाच प्रकार आहे जो समस्येचे एकच व सुस्थापित उत्तर मिळवण्यावर लक्ष केंद्रित करतो. याचा कल प्रश्नाचे एकच, सर्वोत्तम किंवा बऱ्याचदा अचूक उत्तर मिळवण्याच्या दिशेने असतो. एकदिश विचार गती, अचूकता आणि तर्कशास्त्र यावर भर देते. बहुदिश विचार प्रक्रिया. याउलट ज्या प्रश्नांची उत्तरे देताना निरनिराळ्या दिशांची विचार करावा लागतो त्यास बहुदिश विचार असे म्हणतात. बहुदिश विचाराला पार्श्वविचार असे देखील म्हणतात. बहुदिश विचार हा एक प्रकारचा विचार आहे ज्यामध्ये अनेक संभाव्य उपाय शोधण्यासाठी सर्जनशील कल्पना निर्माण करणे समाविष्ट असते. यात तुमचे मन वेगवेगळ्या दिशेने उघडणे आणि समस्येसाठी वेगवेगळे उपाय वापरणे समाविष्ट आहे. शिवाय बहुदिश विचार उत्स्फूर्त, मुक्त प्रवाह आणि अरेखीय असतात आणि अनेक अद्वितीय आणि मूळ कल्पना निर्माण करतात. यात कमी वेळात अनेक संभाव्य उपाय किंवा कल्पनांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, फळांचे उपयोग कोणते? फळांचे विविध उपयोग आपल्याला सांगता येतील, जसे की ज्यूस तयार करण्यासाठी, जॅम तयार करण्यासाठी, खाण्यासाठी, देवाला अर्पण करण्यासाठी, औषधे तयार करण्यासाठी, मिठाई तयार करण्यासाठी इत्यादी. असे अनेक प्रश्न आपल्याला तयार करता येतील. गणितामध्ये आपण विद्यार्थ्यांना ज्याचे उत्तर 25 येते असे 5 उदाहरणे तयार करा असा प्रश्न विचारल्यास प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे येईल. जसे की 20+5 बरोबर किती? 125/5 बरोबर किती? 40-15 बरोबर किती? 10 रुपयांची 2 नाणी व 5 रुपयांचे 1 नाणे म्हणजे किती रुपये होतील? 625चे वर्गमूळ किती? ही सर्व उत्तरे तर्कशुद्ध आहेत. बहुदिश विचार प्रक्रियेची वैशिष्ट्ये. 1. सर्जनशीलता. सर्जनशीलता हे बहुदिश विचार प्रक्रियेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. यामध्ये विविध अनुभवांची योग्य प्रकारे जुळणी करून नवीन कृती निर्माण केली जाते. अनेक संभाव्य उपाय शोधण्यासाठी सर्जनशील कल्पना निर्माण करणे यामध्ये समाविष्ट असते. 2. असंरचित. नवनिर्मितीसाठी एक असंरचित मानसिकता आवश्यक असते. नवीन उपाय शोधताना आपण सर्व संभाव्य ज्ञात आणि अज्ञात उपायांचा विचार करणे आवश्यक असते. 3. मार्गमुक्त. बहुदिश विचार प्रक्रिया ही मार्गमुक्त असते. एका ठराविक मार्गाने विचार केला जात नाही. अनेक संभाव्य उत्तरे शोधण्यासाठी अनेक मार्गांनी विचार करावा लागतो. 4. स्वतंत्र विचार. यामध्ये आंधळेपणाने इतरांच्या मतांचे अनुकरण केले जात नाही, परंतु तुमचे स्वतःचे मत तयार करण्यासाठी माहितीचे सर्व स्रोतांचे विश्लेषण आणि संश्लेषण केले जाते. त्यामुळे या प्रकारच्या विचार प्रक्रियेतून स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती जोपासली जाते. बहुदिश विचार प्रक्रियेचे घटक. बहुदिश विचार प्रक्रियेचे 8 घटक सांगितलेले आहेत. 1. ओघवतेपणा. अनेक कल्पना उत्पन्न करण्याची क्षमता, ज्यामुळे संभाव्य उपाय किंवा संबंधित उत्पादनामध्ये वाढ होते. लवचिकता. वेगवेगळ्या श्रेणी
किंवा अवबोध निर्माण करण्याची क्षमता, ज्यायोगे एकच समस्या किंवा गोष्टीबद्दल विविध कल्पना अस्तित्वात आहेत. 3. मौलिकता, ताजे, अद्वितीय, असामान्य, पूर्णपणे नवीन किंवा अत्यंत भिन्न कल्पना किंवा उत्पादने तयार करण्याची क्षमता. 4. विस्तार, कल्पना किंवा उत्पादन जोडण्याची, सुशोभित करण्याची किंवा भर घालण्याची क्षमता. 5. गुंतागुंत, कठीण गुंतागुंतीच्या बहुस्तरीय किंवा बहुआयामिक कल्पना किंवा उत्पादनांची संकल्पना निर्मिती करण्याची क्षमता. 6. धोका पत्करणे, नवीन कल्पनांचा स्वीकार करण्याचे धाडस, धाडसी होण्याची इच्छा, नवीन गोष्टीसाठी प्रयत्न करणे, धोका पत्करणे. 7. कल्पनाशक्ती, नवीन कल्पना किंवा उत्पादने कल्पक असण्यासाठी स्वप्न पाहण्याची, शोधण्याची, विचार करण्याची, संकल्पना निर्मिती करण्याची क्षमता. 8. जिज्ञासा, प्रश्न विचारणे आणि मांडणे, शोधणे, कल्पनांमध्ये खोलवर पाहणे आणि एखाद्या गोष्टीबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा असणे हे जिज्ञासूपणाचे वैशिष्ट्य आहे. विचार प्रक्रियेतील प्रमुख अडथळे. विचार करत असताना काही अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. त्यापैकी 1. निरीक्षणातील दोष, अपुऱ्या निरीक्षणामुळे विचारात दोष निर्माण होतात. 2. पूर्वग्रह दूषित मते, एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा विचारप्रणालीबद्दल पूर्वग्रह गृहीत धरून आपण विचार करू लागतो तेव्हा आपल्या विचारात दोष निर्माण होतात. 3. काकतालीय न्याय, 2 घटना लागोपाठ घडल्या की त्यांचा एकमेकांशी अर्थाअर्थी संबंध नसताना त्या 2 घटनात कार्यकारण संबंध जोडला जातो. 4. इच्छानुवर्ती विचार, आपल्याला जसे घडावे असे वाटते तसे घडणार आहे असे गृहीत धरून आपण जेव्हा विचार करतो त्यावेळी इच्छानुवर्ती विचार केल्यामुळे विचार प्रक्रियेतील दोष निर्माण होतात. पुढील मुद्दा, निर्मायकता, क्रिएटिव्हिटी. निर्मायकता अर्थ व काही व्याख्या. क्रिएटिव्हिटी या इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द म्हणून निर्मायकता हा शब्द वापरला जातो. टेरी पेज व जे.बी. थॉमस यांच्या शब्दकोशात क्रिएटिव्हिटी इज द ॲबिलिटी फॉर डायव्हर्जंट थिंकिंग अशी व्याख्या दिलेली आहे. त्यांच्या मते निर्मायकतेमध्ये नाविन्य, संपर्कता, रूपांतर आणि दृढीभवन या बाबींचा समावेश करणे आवश्यक आहे. निर्मायकतेचे घटक. इसवी सन 1957मध्ये गिलफर्ड यांनी निर्मायकतेचे घटक निश्चित केले. त्यात मूलगामित्व, ओघवतेपणा, लवचिकता व उत्पादकता या घटकांविषयी सांगितले आहे. त्यापैकी 1. मूलगामित्व. गिलफर्ड या घटकाचा स्वतंत्र विचार करतो. मूलगामित्वाची ठळक लक्षणे म्हणजे असाधारणत्व, चातुर्य व दूरत्व या बाबी होत. एखादी निर्मित कल्पना ही किती असाधारण, ही कल्पना प्रचलित करताना किती दूरवरची आहे यावर त्या कल्पनेचे मूलगामित्व अवलंबून असते. 2. ओघवतेपणा किंवा सहजता. नवनिर्मित वस्तूंची किंवा कल्पनेची निर्मिती होत असताना निर्मात्यामध्ये जाणवणारी सहजता ही देखील व्यक्तीच्या निर्मायकतेविषयी अंदाजाविषयी पुरेशी ठरते. 3. लवचिकता. व्यक्तीची मनोघडण किंवा लवचिक आहे त्यावर देखील सर्जनशीलता अवलंबून असते. एखाद्या कल्पनेला चिकटून राहण्यापेक्षा इतर नवनवीन कल्पनांची निर्मिती करणे हे सर्जनशीलतेचे लक्षण आहे. 4. उत्पादकता. टर्मनच्या मते उत्पादकता निर्णायकमधील प्रमुख घटक आहे. निर्णायकतेमधील नवीन कल्पनांचे प्रस्तुतीकरण होणे निर्णायकतेत आवश्यक असते. हे प्रस्तुतीकरण लेखन, शिल्पकला, नर्तन, चित्रांकन इत्यादीपैकी कोणत्याही माध्यमातून झाले तरी चालेल. मानवी मन हे सतत काहीतरी कल्पना विचार करीतच असते. पुढील मुद्दा आपण वाचणार आहोत. वैश्विक आणि सर्जनशीलतेची प्रतिमाने. जॉन फ्लेवेल यांची उच्च बोधात्मक उपपत्ती. बोधात्मक म्हणजे विचार करण्याबद्दल विचार करणे आणि जॉन फ्लेवेल यांनी ही संकल्पना सादर केली, ज्यांना सामान्यतः या क्षेत्राचे संस्थापक विद्वान म्हणून पाहिले जाते. फ्लेवेल यांच्या मतानुसार बोधात्मकता हे आपल्या स्वतःच्या संज्ञानात्मक प्रक्रियेचे ज्ञान आहे. आयोजन करणे, देखरेख करणे आणि जुळवून घेणे यासारख्या विविध धोरणांच्या आपल्या विचार प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची ही क्षमता आहे. या व्यतिरिक्त आपण हाती घेतलेली कार्ये किंवा प्रक्रिया यावर प्रतिबिंबित करण्याची आणि आपल्या आंतरसंस्कृतीच्या परिसंवादामध्ये
आवश्यक असलेल्या योग्य धोरणांची निवड आणि वापर करण्याची आपली क्षमता आहे. बोधात्मक सिद्धांत हा ज्ञानाचा एक सिद्धांत आहे जो मनुष्य त्याच्या स्वतःच्या विचार प्रक्रियांचे सक्रियपणे निरीक्षण आणि नियमन कसे करू शकतो याबद्दल स्वारस्य आहे. फ्लॅवेलच्या मते काही लोक इतरांपेक्षा त्यांच्या मनावर नियंत्रण ठेवण्यास अधिक सक्षम असतात. हे खालील प्रकारे अनुभूतीपेक्षा वेगळे आहे. 1. अनुभूती विचार करण्याची कौशल्ये जशी की आपल्या मनात माहिती संग्रहित आणि पुनर्प्राप्त करण्यासाठी विकसित करतो. 2. बोधात्मकता आपल्या स्वतःच्या आकलनावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता. उदाहरणार्थ, दिलेल्या कार्यात यशस्वी होण्यासाठी आपण कोणती संज्ञानात्मक कौशल्ये वापरतो यावर प्रतिबिंबित करण्याची क्षमता. बोधात्मक उपपत्ती. 1. 1971 मेटा मेमोरी. फ्लॅवेलने माहिती कशी साठवली आणि कशी आठवली याबद्दल विचार स्पष्ट करण्यासाठी मेटा मेमरी हा शब्द प्रस्तावित केला. ही संज्ञा नंतर मेटाकॉग्निशनमध्ये बदलली गेली. 2. 1976 बालपणातील मेटाकॉग्निटिव्ह कौशल्य विकसन. फ्लॅवेलने अनुभूतीच्या नियमनाच्या महत्त्वावर चर्चा केली आणि बालपणात मेटा कौशल्य विकासाचे 3 टप्पे ओळखले. 3. 1979 मेटाकॉग्निशनचे 4 वर्ग. सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी फ्लॅवेल 4 वर्ग किंवा प्रकार विचार करण्याबाबत प्रस्तावित करतो. त्या 4 वर्गाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे. 1. मेटा मेमरी. 1971 मध्ये फ्लॅवेलने मेटा मेमरी हा शब्द प्रस्तावित केला आहे. आपण आपल्या मनात माहिती कशी साठवून ठेवतो आणि आठवतो याबद्दल विचार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करतो. त्यामध्ये खालील वैशिष्ट्यांचा समावेश असतो. 1. हेतुपुरस्सर. 2. दूरदृष्टी. 3. ध्येय साध्य करण्यासाठी वापरले जाते. पुढील मुद्दा बालपणातील मेटाकॉग्निटिव्ह कौशल्ये विकसित करणे. 1976 फ्लॅवेलने बालपणातील मेटाकॉग्निशनचे कौशल्य विकसनाचे 3 टप्पे मांडलेले आहेत. टप्पा क्रमांक 1 साठवणे, टप्पा क्रमांक 2 आठवणे आणि टप्पा क्रमांक 3 पद्धतशीर रणनीती. ग. मेटाकॉग्निशनचे 4 प्रकार. 1979 मध्ये फ्लॅवेलने मेटाकॉग्निशनचे 4 वेगवेगळे वर्ग प्रस्ताव केले. त्यापैकी 1 मेटाकॉग्निटिव्ह ज्ञान, 2 मेटाकॉग्निटिव्ह अनुभव, 3 कार्य किंवा ध्येय, 4 कार्यनीती किंवा उपक्रम. मेटाकॉग्निटिव्ह स्ट्रॅटेजी ही सर्व रणनीती आहे जी तुमची संज्ञानात्मक ध्येय साध्य करण्यासाठी वापरू शकता. यामध्ये पुढील बाबी समाविष्ट असतात. 1. स्वतःची विचारपूस. तुम्ही तुमच्या संपूर्ण क्षमतेवर कार्य करत आहात हे सुनिश्चित करण्यासाठी तुमच्या संपूर्ण कामात जाताना स्वतःला प्रश्न विचारण्याची क्षमता असणे. 2. ध्यान. विराम देऊन आणि आपले मन साफ करून आपण सर्व अतिरिक्त बडबड बाहेर काढू शकता आणि कामावर अधिक लक्ष केंद्रित करू शकता. 3. विमर्शन. तुम्ही काम करता तेव्हा तुम्ही काय करत आहात यावर विमर्शन करता आणि ते अधिक चांगले करण्याच्या मार्गाचा विचार करता. 4. सामर्थ्य आणि कमकुवतपणाची जागरूकता. आपण कोणत्या कार्यामध्ये चांगले आहात आणि कोणत्या कामांमध्ये आपण संघर्ष करत आहात हे जाणून घेण्यास सक्षम असणे. 5. शिकण्याच्या शैलीबद्दल जागरूकता. आपल्या कौशल्यासाठी शिकण्याचे कोणते मार्ग सर्वोत्तम आहेत हे जाणून घेणे. शिकण्याच्या शैलीत लर्निंग मॉडेलिटीज असेही म्हटले जाते आणि त्यात दृकश्राव्य, वाचन, लेखन आणि स्पर्शशील यांचा समावेश होतो. 6. स्मृतीत मदत करणाऱ्या साहित्याचा वापर. गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी यमक, नमुने एकत्रितपणे वापरण्याची क्षमता. 7. अभ्यास कौशल्य. अभ्यासासाठी सहाय्यभूत ठरतील अशा साधनाचा वापर करणे जसे फ्लॅश कार्ड, अंतराची पुनरावृत्ती आणि लक्षात ठेवण्यासाठी इतर अभ्यास धोरणे. पुढील महत्त्वाचा मुद्दा सर्जनशील समस्या निराकरण. सर्जनशील समस्या निराकरण हे केवळ विचार मंथन नाही. जरी बरेच लोक त्यास संबंध करू शकतात
जेफ्री बॉब गॉर्टनच्या मते ही खरोखर एक चांगली परिभाषित प्रक्रिया आहे जी तुमच्या समस्येच्या व्याख्येपासून ते उपाय लागू करण्यापर्यंत मदत करू शकते. सर्जनशील कल्पना कोणत्याही उघड कारणांशिवाय लोकांच्या मनात अचानक प्रगट होत नाहीत. सर्जनशील समस्या निराकरण सामान्य पायऱ्या. जनरल स्टेप्स ऑफ CPS. नंबर 1, समस्या स्पष्ट करा आणि ओळखा. नंबर 2, समस्येचे संशोधन करा. नंबर 3, सर्जनशील आव्हाने तयार करा. नंबर 4, कल्पना निर्माण करा. नंबर 5, कल्पना एकत्र करा आणि त्यांचे मूल्यांकन करा. नंबर 6, कृती योजना तयार करा. नंबर 7, कल्पना अंमलात आणा. सर्जनशील समस्या निराकरण तंत्रज्ञानाच्या श्रेणी. त्यापैकी 1, मानसिक स्थिती बदलणे आणि संज्ञात्मक पुनर्रचना करणे. 2, एकापेक्षा जास्त कल्पना सुविधा. नंबर 3, दृष्टिकोनात बदल घडवून आणणे. सर्जनशील समस्या निराकरण हे 2 गृहीतकांवर आधारित आहे. 1, प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे सर्जनशील असतो. नंबर 2, सर्जनशील कौशल्ये शिकता येतात आणि वाढता येतात. सर्जनशील समस्या निराकरणाची मुख्य तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत. 1, भिन्न आणि अभिसरण विचार संतुलित असणे आवश्यक आहे. नंबर 2, प्रश्न म्हणून समस्या विचारा. नंबर 3, निकाल पुढे ढकलणे किंवा स्थगित करणे. नंबर 4, नाही पण ऐवजी होय आणि वर लक्ष केंद्रित करा. सर्जनशील समस्या सोडविण्याची कौशल्ये सुधारण्यासाठी खालील बाबींचा विचार करायला हवा. 1, धोरणात्मक आराखडा वापरा. नंबर 2, सहानुभूती सराव करा. 3, एक छंद मिळवा. 4, तुमच्या गृहीतकांना आराम द्या. 5, चिकाटीचा सराव करा. 6, प्रश्न मादक पद्धती वापरा. 7, तुमच्या पद्धती अनुभवांचा विचार करा. नंबर 8, तुमच्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्हा. नंबर 9, सर्जनशील समस्या सोडवण्याचा सराव करा. 10, मदतीसाठी विचार करा. सर्जनशीलता म्हणजे काय? गेल्या काही वर्षात सर्जनशील प्रमाणात अभ्यास न संशोधन होऊन विज्ञानात किंवा गणितात एखादी देवी सर्वसामान्य एकमेव अशी व्याख्या असते. त्याप्रमाणे सर्जनशीलतेची एकमेव व्याख्या देणे कठीण आहे. या क्षेत्रात जेवढे अभ्यासक तेवढ्याच व्याख्या अशी परिस्थिती आहे. सर्जनशीलतेच्या काही व्याख्या पुढे दिलेल्या आहेत. केल्विन टेलरच्या मते सर्जनशीलता म्हणजे अनुभवांची जोडणी नवीन आणि भिन्न रचनेच्या नमुन्यात करणे. पार्नेसच्या मते ज्ञानसंग्रह, कल्पनाशक्ती व मूल्यमापन यांची परिणिती म्हणजे सर्जनशीलता होय. अनेक कलावंत, शास्त्रज्ञ, संगीतकार, लेखक इत्यादींच्या नवनिर्णायक कृतींचा अभ्यास केल्यावर घिसेलिनने पुढे निष्कर्ष काढला. नवीन संरचना, पूर्वीचा संदर्भ नसलेल्या अगदी नवीन अशा अर्थातच सुसंघटित कल्पनासमूह हा सर्जनशीलतेचा गाभा आहे. सर्जनशीलता अभ्यासाचे दृष्टिकोन. सर्जनशीलतेच्या अभ्यासासाठी डॉल्मन यांनी 4 दृष्टिकोन प्रामुख्याने सुचविले आहेत. ते पुढीलप्रमाणे. 1, व्यक्ती. सर्जनशील व्यक्तीच्या व्यक्तिमत्व वैशिष्ट्यांचा अभ्यास बऱ्याच मानसशास्त्रज्ञांनी केला आहे. एकूण निष्कर्षामध्ये एकवाक्यता आढळली नसली तरी ज्या वैशिष्ट्यांबाबत एकमत आढळली ती वैशिष्ट्ये अशी: स्वतंत्र बाणा, परंपरा, रूढी मोडण्याकडे कल, नवीन कल्पना, योजना, विचार स्वीकारण्याची वृत्ती, कमालीची जिज्ञासा वृत्ती, विलक्षण चिकाटी, प्रचंड आत्मविश्वास, धोका पत्करण्याची तयारी, चिंतनात रममाण होणे आणि यांखेरीज एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यात आढळणारी दुर्दम्य स्वयंप्रेरणा. 2, प्रक्रिया. नवनिर्मिती किंवा सर्जन म्हणजे नेमके काय आणि ते कसे घडते हे समजून घेणे याचाच अर्थ सर्जनशीलतेची प्रक्रिया माहीत करून घेणे. ग्राहम बालास मते सर्जनशीलतेची प्रक्रिया ही 4 क्रमबद्ध पायऱ्यात विभागलेली आहे. 1, पूर्वतयारी. 2, उबवन. 3, उद्दीपन. 4, पडताळा. 3, फलित. सर्जनशीलतेच्या प्रक्रियेचे फलित म्हणजे एखादी भौतिक वस्तू, एखादे समीकरण,
तंत्र, एखादा नियम, एखादी कल्पना किंवा एखादी औपपत्तिक प्रणाली यांपैकी काहीही किंवा यांसारखे काही असू शकते. फलिताचे वर्गीकरण आणखी एका वेगळ्या प्रकारे केले जाते. जे फलित त्यांच्या निर्मात्याला तसेच इतरांनाही पूर्णतः नवीन असते अशा फलिताला वस्तुनिष्ठ फलित असे म्हणतात. पुढील मुद्दा आहे वातावरण. बंधनरहित स्थिती या अर्थाने डॉल्मनने वातावरण ही संज्ञा वापरली आहे. अशा स्थितीची वैयक्तिक वैशिष्ट्ये आहेत. स्वस्वीकृती, संवेदनशीलता, उत्स्फूर्तता व सहनशीलता. तर सामाजिक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. ज्या ज्या रूढी, परंपरा, चालीरीती, नियम, संकेत, पद्धती बंधनरहित स्थितीला पोषक ठरतात त्या सर्व बाबी, याखेरीज ज्या बाबी अधिकारवादाच्या विरोधक आहेत अशा बाबी, उदाहरणार्थ कुटुंबरचना, एकाधिकारशाही समाजाची विचारप्रणाली, शालेय वातावरण, व्यक्ती, प्रक्रिया, फलित आणि वातावरण या सर्जनशीलतेच्या अभ्यासाच्या 4 दृष्टिकोनांपैकी कोणताही एक दृष्टिकोन कमी किंवा अधिक महत्त्वाचा आहे असे मुळीच नाही. नेक्स्ट पॉईंट, सर्जनशीलतेचे घटक. सर्जनशीलता ही क्षमता म्हणजे अनेक घटकांचा समुच्चय आहे. या विचाराने प्रेरित होऊन गिलफोर्डने या क्षमतेचे संख्याशास्त्रीय तंत्र वापरून घटक विश्लेषण केले. सर्जनशीलतेचे खाली घटक येतात. त्यापैकी एक ओघ म्हणजे कल्पनांची अधिकाधिक वारंवारिता, असंख्य कल्पना सुचणे. 2 लवचिकता, विविधता, अधिकाधिक कल्पना सुचणे याऐवजी येथे भिन्न भिन्न विविध कल्पना सुचणे, आठवणे याला महत्त्वाचे स्थान आहे. 3 अभिजातता, सर्वसामान्यांना, बहुतेकांना न सुचलेली, क्वचित एखाद्याला सुचलेली स्फुरलेली कल्पना ही मौलिक किंवा अभिजात कल्पना समजली जाते. कल्पना विस्तार, दिलेल्या मर्यादित, त्रोटक, अपुऱ्या कल्पनेत अधिकाधिक तपशील भरून तिची व्याप्ती व खोली यांचा विस्तार करणे हे या घटकात अपेक्षित आहे. परिवर्तन, दिलेल्या कल्पनेत परिवर्तन करणे, दिलेल्या वस्तूचा नेहमीपेक्षा वेगळा उपयोग करणे. पुढील समस्येविषयीची संवेदनशील क्षमता, आपल्या आजूबाजूच्या परिसरात दैनंदिन व्यवहारात वास करत असलेल्या समस्येची जाणीव येणे, ती लक्षात येणे. सर्जनशीलतेचे मापन, सर्जनशील वर्तनाचे मापन व्हायलाच पाहिजे असे टोरान्सने नमूद करून त्याची काही कारणेही दिली आहेत. ती पुढीलप्रमाणे. 1 मानवी मनाचे, व्यक्तिमत्वाचे व कार्याचे अधिक साकल्याने आकलन होईल. वैयक्तिक अध्यापन सुलभ होईल. विद्यार्थ्याचे मानसिक आरोग्य संतुलित राखण्यासाठी त्यांना यथायोग्य मार्गदर्शन करणे व उपचारात्मक सूचना देणे सहज साध्य होईल. प्रायोगिक स्वरूपाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांचा अध्यापन पद्धती, साधने, अभ्यासक्रम यातील बदल विद्यार्थ्याच्या सर्जनशीलतेवर काय परिणाम होतो हे अभ्यासता येईल. विद्यार्थ्याच्या सर्जनशीलतेचा विकास होण्याच्या दृष्टीने योग्य प्रशिक्षण योजना आणता येतील. आता मापनातील अडचणी त्या पुढीलप्रमाणे आहेत. 1 सर्जनशीलतेच्या आविष्कारात सतत होणाऱ्या बदलामुळे सर्जनशीलतेच्या मात्रेत स्थिरता, सातत्य आढळणार नाही. 2 आपसारी विचार प्रक्रिया किंवा अपसारी निर्मिती हा सर्जनशीलतेचा गाभा असल्याने सर्जनशीलता मापन करणाऱ्या कसोटीतील प्रश्नांचा प्रकार नेहमीच्या परिचित प्रश्न प्रकारांसारखा असून चालणार नाही. 3 संपादन कसोटीच्या आशयाचे निश्चितीकरण जितके सहज साध्य आहे तितकेच ते सर्जनशीलतेच्या कसोटीसाठी अवघड आहे. 4 इतर प्रकारच्या कसोट्यांच्या तुलनेत या कसोटीच्या गुणदान पद्धतीत संकुलन, व्यक्तिनिष्ठता अधिक प्रमाणात येऊ शकते. आता या पूर्ण घटकाचा अगदी थोडक्यात सारांश आपण वाचणार आहोत. विचार प्रक्रिया ही मानवाला लाभलेली एक देणगी आहे. या विचार प्रक्रियेची विविध अंगे आहेत. त्यामध्ये अनुमानन, चिकित्सक विचार, कूटउकलन, निर्णायक विचार, कल्पना, दिवास्वप्न यासारख्या महत्त्वाच्या अंगाचा समावेश होतो. अनुमानमध्ये अवगामी आणि उद्गामी पद्धतीचा समावेश आहे. चिकित्सक विचारामध्ये विविध अंगाने एखाद्या घटनेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणे
असते. निर्णायक विचार प्रक्रियेमध्ये पूर्वतयारी उभविणे, प्रेरणा व प्रकाशन तसेच पडताळा किंवा परीक्षण या अवस्था दिसून येतात. कूटउकलन क्षमता वाढविण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये ही क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले पाहिजे. त्यात समस्यांची ओळख, समस्या निश्चिती मर्यादित करण्यास मदत, आवश्यक माहिती गोळा करण्यास मदत, संकलित माहितीच्या वर्गीकरणात व अर्थ लावण्यास मदत, विविध परिकल्पना मांडण्यास व तपासण्यास संधी, स्वतंत्रपणे शोधन व मूल्यमापनास प्रोत्साहन व तत्सम संधी स्वतंत्रपणे शोधन व मूल्यमापनास प्रोत्साहन यासारख्या मार्गदर्शक तत्वांचा विचार शिक्षकाने करणे गरजेचे ठरते. अर्थात यामध्ये काही अडथळे देखील येतात. कल्पना हे देखील विचार प्रक्रियेचे प्रमुख अंग आहे. कल्पनांमध्ये अनुकरणात्मक, सृजनात्मक, व्यावहारिक, सौंदर्यनिष्ठ कल्पनांमध्ये नियमबद्ध आणि स्वैर अनिर्बंध कल्पना असतात. ज्यावेळी अनेक कल्पना एकापाठोपाठ सुचतात त्यावेळी त्यांची एक साखळीच तयार होते. परंतु या कल्पनांमध्ये काही साहचर्य संबंध प्रस्तावित होत असतात. याविषयीचे विविध नियम आहेत. सर्जनशील विचार प्रक्रिया जर दाबून टाकली तर जीवनात समाधान मिळणार नाही व त्यामुळे शारीरिक, मानसिक थकवा येईल. शिक्षकांनी आपल्या वर्गात सर्जनशील मुलांची लक्षणे ओळखली पाहिजे. मुलांना काही महत्त्वपूर्ण कल्पना, नवीन विचार सुचू शकतात. त्यांची शिक्षकाने दखल घेतली पाहिजे. व्यक्तिभेद ओळखून त्याप्रमाणे विद्यार्थ्यांशी वागले पाहिजे. निर्णायकतेच्या प्रमुख घटकांशिवाय निर्णायकतेचे संवेदनशीलता, भावनिक पक्वता, धाडसीपणा हे घटक मानले जातात. निर्णायकता विद्यार्थ्यांमध्ये कशी विकसित करता येईल या दृष्टीने विचार करणे अपरिहार्य आहे. वैश्विक आणि सर्जनशील प्रतिमान हे जॉन फ्लेवेल यांनी मांडले. उच्च बोधात्मक उपपत्तीमध्ये मेटामेमोरी, बालपणातील बोधात्मक कौशल्य विकसन, बोधकतेचे 4 प्रकार मांडले आहे. शिक्षकांनी आणि मानसशास्त्रज्ञांनी या सिद्धांताचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे, जेणेकरून लोकांना ते कसे विचार करतात आणि कसे वागतात यावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. विशेषतः शिकवण्याच्या संदर्भात शिक्षणामध्ये मेटा विचार करण्याच्या धोरणांचा अवलंब करून शिकणाऱ्यांना त्यांच्या कार्यातील यशावर स्वतःच्या नियंत्रणाबद्दल अधिक जागरूक होऊ शकते. इष्टतम परिणामांची खात्री करण्यासाठी ते त्यांची कार्य करत असताना त्यांची विचारसरणी देखील समायोजित करू शकतात. आकलनशीलतेची प्रतिमाने आणि सर्जनशील समस्या निराकरण ही एक सोपी प्रक्रिया आहे. सर्जनशील समस्या निराकरणाची काही मुख्य तत्त्वे: सर्जनशील समस्या सोडविण्याची कौशल्ये सुधारण्यासाठी धोरणात्मक आराखडा, सहानुभूतीचा सराव, छंद जोपासना, चिकाटीचा सराव, पूर्व अनुभवांचा विचार, तज्ञता इत्यादी बाबींचा विचार केला जातो. टायसस यांनी सर्जनशील समस्या निराकरण प्रतिमान मांडले आहे. त्याच 5 टप्पे सांगितले आहेत. या टप्प्यांमध्ये समस्या ओळख, समस्या वर्णन, माहिती गोळा करणे, प्रयोग आणि वैधता अंमलबजावणी या टप्प्यांचा समावेश होतो. धन्यवाद.